है बाटिया कमीशन के सामने मैं खुद मुशर्रफ साहब मंत्री महोदय, धनंजय मुंडे मंत्री महोदय, भरणे मंत्री महोदय और हम सब लोग जो है ओबीसी सेल के प्रमुख हम सब लोग गए थे और हमने उनको कहा है कि ओबीसी का आरक्षण ये मंजूर हुआ है, 27 सालों से हमको दिया जा रहा है। लोकसभा ने मंजूर कर दिया है, 9 सुप्रीम कोर्ट जजों ने जो है उनके बेंच ने मंजूर किया है और आज तक कोई अभी भी खानविलकर साहब तक कोई बोला नहीं कि आरक्षण नहीं देना चाहिए। आरक्षण मंजूर है मगर ट्रिपल टेस्ट पूरा करो, उसमें से 2 टेस्ट जो है जैसे 50% के ऊपर हम नहीं जाएंगे और जो आदिवासी उनको जो अपनी लोक संख्या के हिसाब से जगह दी जाएगी। ये हमने जो कानूनी बनाया तो वो तो मान लिया हमने। अब एम्पिरिकल डाटा जो है वो तीसरी बात है, वो आप उसको पूरा कीजिए और 27% हमको आरक्षण कैसा मिले ये आपको देखना है और जल्द से जल्द अगर देंगे तो हम सबका फ़ायदा होगा और उसमें जो भी कुछ मदद चाहेंगे गवर्नमेंट कर रही है, हम सब करेंगे आपकी मदद। तो ये बात हमने उनके सामने रखी है और हमने ये भी कहा है कि मुंबई शहर में जो है कई सारे यादव है, कुर्मी है, मनियार है, कुशवाहा है, विश्वकर्मा है, ऐसे कई सारे अलग अलग लोग हैं, मुस्लिम ओबीसी है जिनको हमने जो है वोटिंग का अधिकार दिया है। वो ये जो रिजर्व सीट के ऊपर खड़े भी रहते हैं, चुनकर भी आते हैं, हालांकि वो ओरिजिनली दूसरे प्रांत से है, मगर अब यहाँ के सारे अधिकार उनको सारी सहूलतें गवर्नमेंट देती है इलेक्शन सहित, तो उनको भी जो है गिना जाए ओबीसी में जो है वो। और फिर जो और मध्य प्रदेश ने जैसा क्या किया है वो भी उनको सामने हमने रखा कि उन्होंने वोटर लिस्ट लिया है गांव-गांव में और वोटर लिस्ट में एक गांव में सब वहाँ के जो है प्रमुख है रेवेन्यू के, उनको मालूम है कौन माली है, कौन बंजारी है, कौन मराठा है, कोई बमन है, तो उनको मालूम है और तो वो हिसाब से जो है उनसे जो मालूमात कर ले जैसे उन्होंने किया है। 15 दिन के अंदर ये भी भीतर ही हो सकता है, हमारे सरकार भी आपको मदद मुझे तैयार है। तो आप उनसे पूछिए उनके रास्ते चलते हुए कि भाई ठीक है, आप अलग अलग लोगों के जो ख्यालात है वो रास्ते जो है आप अपना सकते हैं, मगर जल्द से जल्द हमको जो न्याय मिले इतना हमने जो कोशिश की। बात कहाँ फंस रही, कोर्ट में सरकार क्यों नहीं जो है इसको डिफेंड कर पा रही है? क्या कोर्ट में बात कहाँ फंस रही है? आपने कहा कोर्ट में जो है हमने जो जैसे मध्य प्रदेश ने एक्ट किया था वैसे एक्ट हमने भी किया और कोर्ट ने जो है कल एक्ट के खिलाफ राहुल वाघ जो वो हमारे हिसाब से बीजेपी के जलगांव के कहाँ के जो है अभी तो महाराष्ट्र में तो बारिश शुरू हो गया कई जगह, तो अभी जो है आज 4-5 तारीख है और 7 जून को जो है बारिश शुरू होगा। फिर कई लैंडस्लाइड है, कई सब ये बह गया वो बह गया, ये सब ये महाराष्ट्र का बारिश भी जो है बड़ा अलग। चुनाव होगा बारिश अब वो तो इलेक्शन कमीशन तय करेगा कि वो कैसे इलेक्शन बारिश में ले सकते हैं, इतनी बारिश में वो तो उनको देखते हैं। आरोप लगता है कि आप लोगों के वजह से जो है चुनाव आगे बढ़ रहे हैं। जी हमारे ऊपर हमको वो इल्ज़ाम बिल्कुल हम स्वीकार करते हैं क्योंकि हम चाहते हैं कि 27% ओबीसी का आरक्षण के साथ इलेक्शन हो, चुनाव हो और इसलिए जो भी इल्ज़ाम लगाना चाहते हैं हम तैयार है उसको स्वीकार करने। बीजेपी रोड़ा अटका रही है आपके काम, बीजेपी रोड़ा अटका, हम ऐसा नहीं कहते हैं, ऐसा तो जो एक्ट मंजूर जो दो किए हैं उसमें बीजेपी के फडणवीस साहब हो या चंद्रकांत पाटिल हो या चंद्रशेखर बावनकुळे हो, सभी ने साथ दिया है। एक मत से जो है हमने एक्ट मंजूर कर दिया, गवर्नर साहब की सिग्नेचर हुई है, वो तो हमारे साथ है। और जो विकास गौड़ी जो बार बार जाते थे कोर्ट में, सुप्रीम कोर्ट में, तो जब हमने कहा उनसे जो बावनकुळे और फडणवीस साहब को, तो उन्होंने उनको समझाया, हमारे पास लेके आए और हमने कहा जो भी तेरी जो डिफ़िकल्टीज़ है वो कमीशन को बोल दीजिए, उसके मुताबिक काम होगा। मगर वोट ठंडे हो गए तो राहुल वाघ करके दूसरे बीजेपी की कोई है हो गए, अभी क्या करें। तो अब उनको बोलेंगे कि भाई अभी सिर्फ महाराष्ट्र तकलीफ में आता है ऐसा नहीं, पूरा देश तकलीफ में आ रहा है, क्योंकि महाराष्ट्र तकलीफ में आया, अभी ये मध्य प्रदेश का केस शुरू है, वो भी उसी लाइन पे जा रहा है। अब उनका फिर से कल जो है सुनवाई है सुप्रीम कोर्ट में। अब उसके बाद में जो भी स्टेट आएगा उसको वही जो है जजमेंट लागू होगा। सारा देश ही जो है ओबीसी तकलीफ में आ रहे हैं, तो मैं समझता हूँ कि वो इसके ऊपर जो है
ज़रूर ध्यान देंगे। थैंक यू। जैसे मध्य प्रदेश ने एक्ट किया था वैसे एक्ट हमने भी किया, और कोर्ट ने जो है कल एक्ट के खिलाफ राहुल वाघ, जो हमारे हिसाब से बीजेपी के जलगांव के कहाँ के जो है सेक्रेटरी है, पहले जो विकास गौली जाते थे, तो हमने फिर जो फडणवीस साहब को कहते हुए और चंद्रशेखर पवन को उनसे संपर्क किया, कहा कि जो भी कहना है तो कमीशन के सामने कहो, जो आप बोलेंगे हम करने वाले हैं, कोर्ट में जाकर जो है ओबीसी का नुकसान मत करो। तो उन्होंने मान लिया, कोई राहुल वाघ करके दूसरा बीजेपी का आदमी, कोई चिटनीस है, हो गया। अब कल कोर्ट ने जो है दोनों एक्ट के ऊपर कोई भाष्य नहीं किया, और उन्होंने सीधा शुरू कर दिया कि जो पहले हमने कहा था कि ये इलेक्शन जो कर लो, तो क्यों नहीं किया। तो 11 मार्च 2022 को इलेक्शन कमीशन का काम जितना हुआ था उसके आगे वो काम अपना शुरू करे और इलेक्शन ले ले। तो ये इलेक्शन कमीशन के कोर्ट में ये है मैटर, तो ठीक है ना। डिलिमिटेशन का जो है वो वक्त जो है वो कम पड़ जाएगा, ऐसे स्थिति में चुनाव भी जल्दी हो अभी जाएगा। सवाल तो काफ़ी है कि हम लोगों ने जो है कई जगह बढ़ाई है, उसका भी एक्ट बनाया है। लोग ये जिला परिषद में, मुंबई लोग म्यूनसिपल कॉरपोरेशन, अब वो करना है तो फिर जो है फिर से जो है उसका डिलिमिटेशन का होना जरूर। 3 मेन कॉन्स्टिट्यूंसी क्या है उसका फिर से डिलिमिटेशन करना है, क्योंकि वो तो अभी एक्ट में आया है, मंजूरात हुआ है। अब ये सारी जो है उनकी निर्णय गवर्नमेंट का, वो भी अब उसको लेकर कैसे जल्द से जल्द इलेक्शन कर सकते हैं या कितना समय लग सकता है इन सबको पूरा करने में, वो इलेक्शन कमीशन बता सकता है। चुनाव कब तक हो पाएंगे, और दूसरा सवाल ये कि एम्पेरिकल डेटा कब तक आप लोग जो है एम्पेरिकल डाटा जो है 1-1.5 महीने के भीतर आएगा, ऐसा हमें लगता है। 15 दिन ज़्यादा लग भी सकता है, तब तक बहुत अच्छा, क्योंकि बड़े जोर के साथ सारे 5, 25, 30 लोग जो वहाँ काम कर रहे हैं, बड़े बड़े IAS ऑफिसर वहाँ बैठे हैं, रात दिन, संडे सैटरडे है, शनिचर है, इतवार है, काम कर रहे हैं। तो हमको पूरा विश्वास है कि वो अच्छा काम करेंगे और जल्द से जल्द ये होगा। अब इलेक्शन कब होगा, क्या होगा, ये तो इलेक्शन कमीशन जो है वो निकाल। बारिश में चुनाव होने की संभावनाएं बताई जा रही है। बारिश, हाँ, अभी तो महाराष्ट्र में तो बारिश शुरू हो गया कई जगह। तो अभी जो है आज 4-5 तारीख है और 7 जून को जो है बारिश सुरू होगा। फिर मध्य प्रदेश आज अडकल्यानंतर आज परत भारत सरकारतर्फे तुषार मेहता आले। आमचं म्हणणं असं आहे की वो खरं आहे, पंतप्रधानांनी आणि भारत सरकारने याच्यात लक्ष घातलं पाहिजे, आणि हा ओबीसीचा प्रश्न जो अनेक वेळा सुप्रीम कोर्टामध्ये जे काही सांगण्यात आलं काय ते त्याच्या अपरोक्ष ते सोडून लोकांच्या भल्यासाठी पार्लमेंटने कायदे करून निर्णय घेतलेले आहेत, आणि मग हा देशाच्या ओबीसीचा प्रश्न असेल आणि आहेच मुळे तर भारत सरकारने इंटरव्ह्यू करायला पाहिजे। मग काय अध्यादेश करा, कायदा करा, काय करायचं ते करा। माझी विनंती आहे त्या म्हणजे भाजपला सुद्धा सगळे राज्य अडचणीत येण्याऐवजी आपण या संदर्भामध्ये जर भारत सरकारनं एखादा अध्यादेश काढला आणि मदत झाली तर केवळ महाराष्ट्राला नाही अख्ख्या देशाला मदत होईल। आता चंद्रकांत पाटील सुद्धा हे सगळे आम्ही ॲक्ट वगैरे मंजूर करताना ते होते ना मंजूर करायला, फडणवीस साहेबांना सुद्धा विचारलं असं करतो, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला ना सगळ्या गोष्टीला। मग फसवणूक नाही तर काय करायला पाहिजे ते सांगा, तुम्ही सांगा ना, आम्ही तुमचं ऐकायला तयार, आम्ही तुमच्याकडे यायला तयार। मी तर गेलो 1-2 वेळा फडणवीसांच्या घरी गेलो, तुम्ही सांगा ना काय करा, तुम्हाला प्रेम आहे, तुम्हाला ओबीसीला आरक्षण द्यायचं असं म्हणता, मग तुम्ही सांगा काय करायला पाहिजे ते सांगा, आम्ही जे करतो त्याला तुम्ही पाठिंबा द्या, बरोबर आहे। आणि परत हे राहुल वाघ सारखे आणि असे लोक जातात आणि सगळ्या देशाला अडचणीत आणतात, काय करायला सांगा ना। फसवणूक नाही तर काय, नीट म्हणजे काय करायचं तुम्ही सांगा, किंवा काय कर, आमचं मन खुलं आहे, सरकारचं जे आहे तुमचं ऐकायला तयार आहे, काय करा तेवढं सांगा, आम्ही करतो, ते काही सांगायचं नाही काय। आणि आपण सगळ्यांनी मिळून जे काही ॲक्ट मंजूर केले
त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये जायचं आणि आपण अडकतो म्हणून सगळा देश अडकतो. म्हणजे एका बाजूला पाठिंबा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्याला म्हणजे एकूण असं चालेल ना. मग त्यांनी या लोकांना जर आवरलं, जसं यावेळेला विकास गवळेला त्यांनी कंट्रोल केलं, तसं यांना आवरलं असतं तर अख्ख्या देशात अडचण झाली. आज मध्य प्रदेश पण भांडतोय त्यांच्यासाठी की वेळ द्या, अमुक करा तमुक करा. आणि त्याच्यासाठी खास भारत सरकारचे वकील आले, तुषार मेहता वगैरे. आम्ही ऐकत होतो. तर उद्या परत 2 वाजता. एम्पिरिकल डेटा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो किती दिवसात मिळेल असं आयोगाने तुम्हाला सांगितलं? एम्पिरिकल डेटा किती दिवसामध्ये देऊ असं आयोगाने तुम्हाला सांगितलंय का? असं की आयोगाला आम्ही 2 महिने दिले, त्यातला 1 महिना घेतला. आता काल एक म्हणजे मला हे कळत नाही की आतापर्यंत म्हणजे हे जे सगळे आता आम्ही कायदे केले 2-3 त्याच्यामध्ये एक मान्यच करायला पाहिजे की हे कायदे करत असताना आम्ही विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब यांना सुद्धा विचारलं आणि खरं म्हणजे त्यांनीसुद्धा आम्हाला त्याच्यात मदत केली. राज्यपालांच्या सह्यासुद्धा त्या दोन्ही आमच्या ज्या अध्यादेश म्हणा किंवा ॲक्टवर ज्या आहेत त्या झाल्या, त्यांनी सहकार्य केलं. पूर्वीचे ज्या केसेस ज्या आहेत विकास गवळी तर बावनकुळे जे आहेत त्यांच्या मार्फत आम्ही ते विकास गवळींची सुद्धा चर्चा केली आणि त्यांना सांगितलं बाबा तुम्ही काय आता अडचणी निर्माण करण्यापेक्षा त्या बाठिया कमिशनरसमोर तुम्ही जा आणि सांगा तुमचं म्हणणं काय आहे ते. उगीच कोर्टामध्ये जाऊन असं अडवणं काही बरोबर होणार नाही, योग्य नाही होणार, त्रास होणार आपल्या ओबीसींना. तर ते थांबले. परंतु दुसरे राहुल वाघ कालची जी केस केली हे दुसरे राहुल वाघ ते सुद्धा जळगावचे काहीतरी BJPचे काही चिटणीस वगैरे ते आता तिथे गेले आणि त्यांनी ही कालची ती केस मांडली. हा जो विरोध केला आपल्या कायद्याला ते राहुल वाघ आणि इतर यांनी केले. आता मी फडणवीस साहेबांना सांगणार आहे की बाबा त्यांना आवरायला पाहिजे ना. ह्या सगळ्या लोकांना इकडे तुम्ही सगळे मदत करतात आणि तिकडे आपले लोक जाऊन विरोध करतात आणि मग अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात, हे काही बरोबर नाही. हा एक भाग. आजच्या याच्यामध्ये सगळे मुख्यमंत्री होते, त्यानंतर उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे होते, वडेट्टीवार होते, मुश्रीफ साहेब होते, चीफ सेक्रेटरी वगैरे सगळे होते, AG होते. तर ही सगळे होते आणि त्याच्यामध्ये मग चर्चा केली की बाई काय आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की बा तुम्ही तिथे 11 तारखेला 11 मार्च आहे, इफ आय मिस्टेक नॉट, अमुक करा तमुक करा. आणि त्याच्यासाठी खास भारत सरकारचे वकील आले, तुषार मेहता वगैरे. आम्ही ऐकत होतो. तर उद्या परत 2 वाजता. एम्पिरिकल डेटा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो किती दिवसात मिळेल असं आयोगाने तुम्हाला सांगितलं? एम्पिरिकल डेटा किती दिवसामध्ये देऊ असं आयोगाने तुम्हाला सांगितलंय का? असं की आयोगाला आम्ही 2 महिने दिले, त्यातला 1 महिना गेलेला आहे आणि आता आणखीन 1 महिना आहे. आणि मी आता जाऊन आलो तिथे. पूर्ण त्यांचा जो पॅराफर्निया बसलेला आहे त्या 5-25 पेक्षा जास्त लोक काम करत आहेत तिथे वेगवेगळ्या केबिनमधून. रात्रंदिवस त्यांचं काम चालू आहे. आज सुद्धा प्रत्येकाला 20-20 मिनटं भेट देऊन वेगवेगळ्या पक्षाचं म्हणणं ते ऐकून घेत होते, टिप्पण्या करून घेत होते. माझं तर म्हणणं आहे की सगळ्या पक्षांनी जाऊन ते तिथे रिप्रेझेंट करायला पाहिजे. भाजपचे ते पण जातीलच, शिवसेना पण जाते आहे, काँग्रेसचे पण जात आहेत. आमचे प्रयत्न राहतील परत बघा त्यातून काहीतरी मार्ग काढा हे सांगण्याचा. आजच्या बैठकीत असं काही ठोस निर्णय झालाय का? काय भूमिका राज्य सरकारने घ्यायची? ठीक आहे. धन्यवाद. आज पहिल्यांदा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाठिया कमिशनने 12 वाजता 20 मिनिटाची वेळ दिली होती आणि त्यांनी सर्व पक्षांना वेळा दिलेल्या आहेत. तिथे कम्युनिस्ट पार्टीचे लोक होते, आणखीन जनता दलाचे लोक होते. त्यांना थोडं ते वेळ देतात आणि ते ऐकतायत की काय काय आहे. आम्हीसुद्धा आमचं म्हणणं मांडलं. त्याचा मुद्देदार असा आहे की आम्ही त्यांना सांगितलं की मंडल कमिशनने 54% OBC आहेत, 27% आरक्षण दिलेलं आहे, लोकसभेने जे आहे ते मान्य केलेलं आहे
आणि सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसने सुद्धा ते मान्य केलेलं आहे. त्या आणि तिथून तर खानविलकर साहेबांनी पण कोणीही आरक्षण नाकारलं नाही. तर ती ट्रिपल टेस्ट पूर्ण करा एवढंच सांगितलेलं आहे. हा ट्रिपल टेस्ट ज्या 3 टेस्ट त्याच्यापैकी 2 टेस्ट ह्या आम्ही जो कायदा केला अगोदरचा त्या कायद्याने त्या पूर्ण झालेल्या आहेत. 50% वरती आम्ही जाणार नाही, आदिवासींच्या संख्येच्या प्रमाणे आम्ही देऊ वगैरे. तिसरी टेस्ट जी आहे एम्पिरिकल डाटा, तो डाटा आम्हाला तिकडे हवा आहे. तो डाटा करण्यासाठी हा तुमचा आयोग सरकारने नेमलेला आहे. आणि आमच्या जवळपास सर्व पक्षांचं म्हणणं असं आहे की ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपला हा आहे आयोग आहे. आणि म्हणून आणि ते आवश्यक आहे त्यांना ओबीसीला आरक्षण देण्यासाठी. फक्त 20-25 वर्ष झालेले आहे आणि त्याच्यामध्ये आणखी त्यांना मिळण्याचा अधिकार अलुतेदार बलुतेदार सगळे ओबीसी वगैरे ह्या सगळ्यांना आपण आरक्षण देणं गरजेचं आहे. आणि 27 वर्षापासून हे सुरू आहे हे पण त्यांना सांगितलं. आणि तुम्ही हा आयोग एम्पिरिकल डाटा जो आहे, आम्ही अगोदर एक कमिशन जो होतं आमचं निरगुडे साहेबांचं, तो डाटा काही त्यांनी मान्य केला नाही. पण आता तुम्ही सगळे ज्या याच्यातले आणखी अभ्यास केलेले किंवा काम केलेलं आहे क्षेत्रातलं, तर आपल्याला हा डाटा तुम्ही व्यवस्थित करून आम्हाला तुम्ही द्या. नंतर कोर्टाचा रेटा आहे की लवकरात लवकर पूर्ण करा. तर त्यासाठी तुम्ही सुद्धा हा लवकरात लवकर आम्हाला डाटा पूर्ण करून द्या. आणि दुसरं आम्ही सांगितलं त्यांना की मध्य प्रदेशने जे आहे, ह्या मध्य प्रदेशने वोटर लिस्टमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये तिथलं असलेले एकूण पंचायत सरकारी जे काही रेव्हेन्यू यंत्रणा आहे त्यांच्याकडे गावागावातली जे वोटर लिस्ट आहे त्यांना माहिती आहे ह्या घरामध्ये सुरू करा. तारीख चुकीचं जाऊ नये म्हणून मला 11 मार्च 2022ला ते त्यांनी काय केलं, कोर्टामध्ये काय होतं, आपल्या ॲक्टला चॅलेंज केलं होतं. सन्माननीय कोर्टाने काय केलं की ते ॲक्ट बाजूला ठेवा. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना इलेक्शन घ्या, मग इलेक्शन का नाही घेतलं. तर इलेक्शन कमिशनने सांगितलं की आमचे अधिकार त्यांच्याकडे घेतलेले आहेत आणि आता ते डिलिमिटेशन केल्याशिवाय इलेक्शन होणार नाही. अर्थात इलेक्शन कमिशनने आणखीन 1-2 ॲफिडेविट असे केले की पावसाळ्यामध्ये इलेक्शन घेता येणार नाही, परंतु त्याच्याकडे काही लक्ष दिलं गेलं नाही किंवा लक्षात आणून दिले की नाही मला काही कल्पना नाही. तर मग कोर्ट काय म्हणाले की ते म्हणाले मग 11/3/22ला त्यांनी ॲक्ट केला आणि तू सुरू केलं ना, तुम्ही 11/3/22पर्यंत तुम्ही जे काही काम केलं होतं तिथून तुम्ही पुढची प्रोसेस सुरू करा. हां, आणि 2 आठवड्याच्या आतमध्ये ही प्रोसेस सुरू करा. तर आता याच्यात काय करायचं आहे, काय आता असं ठरलं की बा ठीक आहे, इलेक्शन कमिशन जे आहे तर त्यांना सांगितलं प्रोसेस सुरू करायला, तर ते प्रोसेस सुरू करू दे त्यांना प्रोसेस सुरू. काय पण मग अशी चर्चा झाली की अजून डिलिमिटेशन झालं नाही. इलेक्शन कमिशनने सुद्धा त्यांचं काम जे आहे तर ते पूर्ण करायचं असेल, असं तर काही करता येणार नाही. आज मुंबईचं इलेक्शन होईल, उद्या सोलापूरचं होईल, मग 4 दिवसांनी 8 दिवसांनी कोल्हापूरचं होईल. असं पीसमिलमध्ये काही इलेक्शन होणार नाही. आणि ते तुमच्या मीडियामध्ये पण तुम्ही सांगितलं नाही की बा आता हे सगळं पूर्ण करून पुन्हा एकदा डिलिमिटेशन वाढलेले हे सगळं जे काय असेल ते इतर हे तुमचे मतदारसंघ वगैरे वगैरे, आता तिथून मग ते सुरू केल्यानंतर जे वर्तमानपत्र आम्ही वाचलं की बा कोणीतरी असं सांगितलं की बा पावसाळाच येतोय मग नंतर त्याच्यामुळे आणखी काही दिवस आपल्याला जातील. तर आता हे सर्वस्वी जे आहे इलेक्शन कमिशनवर जे आहे ते काय स्टँड घेतं आणि त्याप्रमाणे जे आहे सरकार त्यांना सहकार्य करेल. मध्य प्रदेशने वोटर लिस्टमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये तिथलं असलेले एकूण पंचायत सरकारी जे काही रेव्हेन्यू यंत्रणा आहे त्यांच्याकडे गावागावातली जे वोटर लिस्ट आहे त्यांना माहिती आहे ह्या घरामध्ये कोण आहेत, वंजारी आहेत, VGNT आहेत, दलित आहेत, मराठा आहेत, माळे माहिती आहे. तर ते तुम्हाला ते करून देतील. आमचं डिपार्टमेंटसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मदत करायला तयार आहे.
आणि त्याने ते 15 दिवसामध्ये मध्य प्रदेशने तयार केलं. असं तीसुद्धा माहिती ज्या आपल्याला गोळा करता आली तर ते बघा त्यांनी जसं केलं. त्यासाठी तुम्ही त्यांना विचारणा करा तुम्ही काय केलं, बँगलोरने काय केलेलं आहे, चेन्नईने काय केलेलं आहे, याचीसुद्धा तुम्ही माहिती घ्या आणि हे त्याप्रमाणे आपल्याला कुठे कोर्टात ते टिकेल अशा रीतीचं हे द्या. त्याच्यानंतर मी सांगितलं त्यांना की हे मुंबईसारख्या शहरामध्ये की म्हणजे असे काहीतरी आम्ही काळात ऐकलं होतं की बा हे परप्रांतीय वगैरे आहेत तर त्यांची मोजणी करायची नाही करायची काय करायचं. तर मी त्यांना सांगितलं की येणारे परप्रांतीय असतील मग ते त्याच्यामध्ये कुशवा आहे, कुर्मी आहे, विश्वकर्मा आहे, गुर्जर आहे, मणियार आहेत, सैनी आहेत, जे कोणी आहेत ते सगळे इथे राहतात. त्यांना गव्हर्नमेंट सगळे सवलती देतं. मोफत घराची सवलत असेल तर त्यामध्ये ते असतात. मतदानाचा अधिकार त्यांना दिलेला आहे. राखीव जागांमधून सुद्धा ते निवडून येत आहेत. खासदार सुद्धा निवडून आलेले आहेत की त्या परप्रांतात असल्या तरीसुद्धा त्या इथे खासदार म्हणून राखीव जागेवर निवडून येतात. तसं या लोकांची सुद्धा गणना जी आहे, यादव आहेत ते ओबीसी आहेत, सैनी आहेत ते ओबीसी आहेत. तर असे जे आहेत वेगवेगळ्या प्रांतातले त्यांची नावं वेगळी असतील पण ते ओबीसी आहेत त्यांचीसुद्धा माहिती घेणं आणि त्याप्रमाणे हा आकडा ठरवणं गरजेचं आहे. तर अशा रीतीने जे आहे आम्ही सांगितलं की आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे की ओबीसींना 27% आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्या दृष्टीने तुमचं सहकार्य अपेक्षित आहे हे आम्ही त्यांना सांगितलं. आता काल एक म्हणजे मला हे कळत नाही की आतापर्यंत म्हणजे हे जे सगळे आता आम्ही कायदे केले 2-3 त्याच्यामध्ये एक मान्यच करायला पाहिजे की हे कायदे करत असताना आम्ही विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब यांनासुद्धा विचारलं आणि खरं म्हणजे त्यांनीसुद्धा आम्हाला